नमस्कार रसिक हो, साहित्य संवाद या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. या लाडक्या मुलांनो या कार्यक्रमाचा व्हिडिओ याआधी मी टाकला होता. त्याला बरेच व्ह्यूज आले, त्याबद्दल आपले मनापासून आभार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून 2 भागांमध्ये प्रसारित करण्यात आला होता. अनेक शाळांमधून या कार्यक्रमाचे प्रयोग झाले. रहाटोलीच्या जिल्हा परिषद शाळेत झालेल्या या कार्यक्रमातला हा काही भाग. आई सारी हे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून शिकाराच्या नंतर शिकणे आई, मुलांनो शिकणे आई. पण आताची सगळी मुलं आईला काय म्हणतात? मम्मी. आणि मम्मी म्हणजे काय? तर डेड बॉडी. माहिती तुला डेड बॉडी शब्द आहे सगळ्यांना. मग आपल्या आईला आपण असं म्हणायचं? आपल्या आईला आपण मम्मी म्हणायचं? मम्मी नाही म्हणायचं. आपल्या आईला आपण आईच म्हणायचं. का आई म्हणायचं? आणि आत्मा आणि ईश्वर यांचा संयोग घडवून आणते ती आई. आणि हे 2 स्वर एकापुढे एक आले की आई शब्द तयार. म्हणून आईशी आपला स्वर जास्त चांगला जुळतो. जर बाबांनी रागवलं तर आई काय म्हणते? घाबरू नकोस, मी आज बाबांना सांगणार नाही तू चूक केलेली, पण परत ही चूक करू नकोस. असं आई आपल्याला पाठीशी घालते की नाही? ती आपली चूक पाठीशी घालते, पण मग सांगते पण काय सांगतात की यापुढे करू नकोस अशी चूक. पण चूक झाल्यानंतर ती बाबा फटके मारते, पण आई पाठीशी घालते. तर आईकडे तुम्ही हट्ट करता का? बाहुली वगैरे मागता आईकडे? बाहुलीशी खेळता? नाही खेळत. भातुकली खेळता का बरं तुम्ही? ते खेळता सगळे घरी? मुलं पतंग उडवतात का? मुलं पतंग उडवतात ना? इथली मुलं उडवतात. आमच्या गावातली मुलं उडवत नाही. मी त्यांना सांगते की मग तुम्ही ना कॉम्प्युटरवर पतंग उडवा. कारण तुम्ही मला असं वाटतं पतंग उडवत असा, कारण तुम्ही छान वातावरणात राहता, निसर्गामध्ये राहता. तुम्हाला त्याबद्दल काहीच सांगायला नको. निसर्ग कसा जपायचा हे मी सांगणार आहे, पण निसर्गात राहा असं तुम्हाला सांगायला नको. हे मी माझ्या बाकीच्या मुलांना सांगते जे सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात राहता. तुम्ही चांगल्या निसर्गामध्ये राहता. शेअरिंग वाटतं, एकमेकांना द्यायचं. खाऊ देतात नाही वाटून भातुकलीतना? तर हा वाटण्याचं हे आमच्याकडे कोणाला माहितीच नाही. त्यांना एकमेकांना देणं वाटणं या गोष्टी सांगायला लागतात, शिकवायला लागतात. तुम्हाला ते ऑलरेडी माहिती आहेत. म्हणून मला खूप छान वाटतं तुमच्या शाळेतून की मला अशी मुलं मिळाली की जी थोडंफार त्या बालपणामध्ये आहेत, ती बालपण जगतायत. नाही तुम्हाला सांगायला लागते लोकांना, अरे तुम्ही लहान मुलासारखं वागा. सगळीच मोठ्या मुलांसारखी वागायला लागली लहान मुलं. आणि त्यांचं बालपण घालवलंय आणि त्यांचा आनंद पण घालवलाय. सगळी गंभीर चेहऱ्याने बसलेली असतात, कोणीच बसताना दिसत नाही. त्यांच्यापुढे मीच हसत असते. मला काय वाटते, अरे मी तर लहान नाही, मी कशाला असते? आणि हे बघा सगळे कशी मोठ्या माणसासारखी बसते. चेहरे एकदम गंभीर चेहऱ्याने मोठ्या माणसासारखं बसायचं तुमचं वय नाही आहे. हसा, खेळा, बागडा, मजा करा, पण अभ्यासही तेवढाच करा. अभ्यास करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. आयुष्य घडवणं पण तेवढंच महत्वाचं आहे. तुमच्यासारखीच एक मुलगी आहे बघा, तिला शाळेमध्ये जायला मिळत नाही. ती आईकडे आर्जव करते, विनंती करत नाही. मला मुलांची कविता पहिले घ्यायची आहे, तर त्यांच्यावर अन्याय होईल, मी नंतर घेते ही कविता. पहिले मुलांची कविता घेते, त्यांच्यावर अन्याय होईल ते म्हणते आमच्यासाठी तुम्ही कविताच म्हणते नाही, मुलींसाठी म्हणते बाहुलीची कविता. रंग रंगुल्या साल सालुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. मुलांच्या वयोगटाचा विचार करून कवितांची निवड केल्या जाते. त्यात गप्पा, गाणी, गोष्टी, सुभाषितं यांचा समावेश असतो. मुलांना आपले आई, बाबा, शिक्षक, शाळा, अभ्यास, आपली संस्कृती, आपला देश, आपलं पर्यावरण याबद्दल प्रेम वाटेल, आदर निर्माण होईल असाच माझा प्रयत्न असतो. शाळेत सुट्टी बरी वाटते की नाहीतर तो अभ्यास किती मनाला त्रास, गणिताने किती तन्मयतेने ऐकतायत नाही ही मुलं. रसिक हो, 2014 मधला हा तब्बल 10 वर्षांपूर्वीचा कार्यक्रम. आज ही मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करत असतील. या 10 वर्षाच्या काळात खूप काही बदललंय. मुलांच्या आणि पालकांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल झाला आहे. त्यांची प्राधान्यता बदलली आहे. याचं भान ठेवून या कार्यक्रमात काळानुरूप बदल झाले आणि ते होत राहतील. पण कविता हा जो कार्यक्रमाचा गाभा आहे तो मात्र तसाच राहणार आहे. कुसुमाग्रजांची एक आपण कविता नक्कीच घेऊया की शिक्षक आपल्याला काय देतात. तुम्हाला कुसुमाग्रजांची कणा कविता सगळ्यांना माहिती आहे. ओळख का सर मला पावसात आला कोणी,
कर्तमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती काकू. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात बाहेर. माहेर वाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. प्रसाद राहून पापड्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. कारभारडीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. चिखलगाड काढतो आहे, पडके भिंत बांधतोय. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, मोडून पडला संसार, पण मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढणा. ही लढ पडण्याची ताकद आपल्याला शिक्षक देतात. इतकं सगळं करून बाहेर जातात, नोकरी करतात, दोघे जण नोकरी करतात. बाहेरच्या सगळ्या त्यांच्या समस्या बाजूला ठेवून तुमच्यासोबत वेळ घालवतात का? घालवतात ना? तुमच्याशी बोलतात की सगळे आपापल्या मोबाईलमध्ये असतात? या लाडक्या मुलांनो, हा कार्यक्रम करण्याची संधी मला माझ्या नूतन कन्या शाळेत मिळाली. ज्या शाळेने संस्कारांचे धडे दिले, मला घडवलं, सक्षम केलं, त्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्यच. माहेरचं प्रेम निराळच असतं, नाही का? माझ्या शाळेने माझं खूप कौतुक केलं. आम्हाला इंग्रजी विषयाची गोडी ज्यांच्यामुळे लागली त्या मिश्री कोटकर वैद्य मॅडम एव्हा मुख्याध्यापिका झाल्या होत्या. या कार्यक्रमाबद्दल आणि आमच्या बॅचबद्दल भरभरून बोलल्या. त्यांच्याचकडून ऐकूया. नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार, तुम्हीच शिल्पकार. काय सुंदर होईल. या लाडक्या मुलांनी दाखवत असतो आणि मॅडम म्हणतात या लाडक्या मुलांनी. आता समजलं असेल तुम्हाला की रागवण्यामागची भूमिका काय असते. जास्त वेळ घेणार नाही, कारण प्रज्ञाच म्हणते मी. प्रज्ञानी माझ्यासाठी ती अजूनही लहानच आहे. तिने कवितेच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या भावना आपल्या सर्वांसमोर प्रकट केल्या, त्यातून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण म्हणतो ना, नॉलेज इज पॉवर. जितकं जास्त ज्ञान मिळवाल तितकं कमीच. माझं शिक्षण झालं म्हणजे आता काही सरळ संपलं असं नाही, तर बरेचदा तुमच्याकडूनही आम्हाला कधी कधी काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत असतात. 1987 ची ही बॅच आहे ज्याच्यामध्ये मॅडम होत्या. 1987 त्यावेळेस मला वाटतं 2 वर्ष मी शिकवलं आणि ही अतिशय अतिशय छान बॅच होती, जिला मी कधीच विसरणार नाही. कारण मी लागल्यानंतर मी साधारण 78 मध्ये लागले आणि 78 मध्ये मी सुद्धा न्यू हायस्कूल मेन मध्येच लागले. 80 मध्ये मी इकडे आली आणि 87 साली त्या बॅचच्या 3 मुली मेरिट मध्ये आल्या होत्या आणि त्या वर्गामध्ये इतकी जबरदस्त स्पर्धा होती की तिला माझ्यापेक्षा कमी मार्क मिळाले किंवा मला तिच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजे याच्यासाठी मी काय प्रयत्न करू शकेन. आणि सतत रिकामा वेळ मिळाला की त्या वर्गातल्या मुली माझ्या आजूबाजूला असायच्या. मॅडम अभ्यास कसा करायचा, मॅडम पुढचं शिकलो. म्हणजे इतकी धडपड मी त्या बॅच मध्ये जी बघितली आणि अतिशय छान बॅच. त्यातीलही मुली आज मोठमोठ्या पदावर आहेत ज्या मेरिट मध्ये आल्या. आणि चौथी तुम्ही तुमच्या समोर बघता आहातच. ठाण्याहून दिवाळीच्या सुट्टीत मला ती भेटायला आली आणि तिने मला जेव्हा हे सगळं सांगितलं त्यावेळेस मी तिला ताबडतोब म्हटलं की शाळेसाठी काही तिच्या बोलण्यातच इतका गोडवा आहे की मला सारखं असं वाटत होतं नाही माझ्या मुलीसमोरही मी बोलावं. आणि खरंच मला आज इतका आनंद होतो आहे की माझी विद्यार्थिनी आता लक्षात घ्या मी काय बोलते ते. या नूतन कन्या शाळेची माझी विद्यार्थिनी माझ्या आजी
विद्यार्थिनींसमोर बोलतात आहे. आजची विद्यार्थिनी म्हणजे कोण? यालाही एक खूप मोठं भाग्य लागतं. आणि खरंच मला खूप खूप आनंद होतो आहे की शाळेसाठी ती इतक्या लांबून आपल्यासाठी आली. शाळेसाठी केवळ तिने मला ताबडतोब होकार दिला, तारीखही निश्चित झाली आणि ती आज आपल्या समोर उभी राहिली. इतके नाना प्रकारचे कार्यक्रम आपण शाळेत घेतो, पण आज मी तुमची जी डिसिप्लिन बघितली, ही डिसिप्लिन किंवा जी शिस्त मला तुमची बघायला मिळाली, त्याला कारणीभूत कोण आहे? त्यांनी तुम्हाला खेळवून ठेवलं आणि त्यांचं शाळेबद्दलचं प्रेम, त्यांची शाळेबद्दलची कळकळ, त्यांची शाळेबद्दलची आस्था, त्यांच्या गुरुजनांबद्दलचा आदर, हे सगळं ऐकून खरंच मी पण खूप खूप भारावून गेले. हे आमचं धन आहे. जीवनात त्यांनी सांगितल्याप्रमाणे जीवनात पैसा हा मिळत राहतो, परंतु अशा पद्धतीने जेव्हा मुलं लहानाची मोठी होतात आणि आपल्याही पेक्षा काहीतरी खूप वेगळं यांनी केलेलं आहे, जेव्हा हे आम्ही डोळ्यांनी बघतो, त्यावेळेस खरंच अभिमानाने पोट भरून येते. जसं तिने सांगितलं ना शाळेचं, की मी एकदा तिला बाहेर काढलं होतं, तसंच मला माझ्या शाळेची एक आठवण इथे सांगावीशी वाटते की आमची शाळा खूप कडक होती आणि एकदा म्हणजे आमच्या शाळेमध्ये मेन गेट हे अगदी 9 वाजल्यानंतर उघडं ठेवत नसत. 9 म्हणजे 9 नंतर एंट्री नाही शाळेत, घरी परत जा. आणि एकदाच 8वीत का 9वीत असेल मी, त्यावेळेस सायकल पंक्चर झाली. 7-8 किलोमीटर जात होतो सायकलनी आणि 7-8 किलोमीटर परत येत होतो. रस्त्यात सायकल पंक्चर झाली, म्हणून उशीर झाला शाळेत पोहोचायला. नथिंग गो होम. घरी वापस गेली, रडत रडत पूर्ण रस्ता भर रडत मी पण घरी वापस गेली. आणि त्या दिवशी ठरवलं त्याच्या पुढे कुठेही केव्हाही उशिरा जायचं. आणि ती सवय अशी लागली, म्हणजे तो इन्सल्ट वाटलाय, दॅट वॉज अन इन्सल्ट. आणि त्याच्यापासून तो धडा शिकली की कधीही कुठेही उशिरा पोचायचं नाही. तेव्हा त्याच्यामुळे इतकी सवय लागलेली आहे की जर कोणी वेळ दिली तर 5 मिनिटं अगोदरच जाऊन पोचतो, उशीर मात्र कधीच होत. तर सांगण्याचं तात्पर्य की द स्कूल प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर लाईफ. शाळा शिकवते, शाळा घडवते. आणि म्हणून जरी आम्ही इथे तुम्हाला लागवत असलो तरी तुमच्या भल्यासाठी, तुमच्या चांगल्यासाठी, आणि तुम्ही खूप काहीतरी चांगलं शिकून इथून जावं, या सगळ्या पोटी ते असतं. म्हणून आज नक्कीच तुम्ही मॅडमच्या भाषणामधून किंवा मॅडमनी ज्या कविता तुम्हाला कवितेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जे संस्कार पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, एक चांगली शिदोरी तुम्ही आज आपल्यासोबत इथून घेऊन जाणार आहात. आणि ही कायम आपल्यासोबत ठेवा अशी आग्रहाची विनंती करते. सर्वांनी हा कार्यक्रम त्याचा आनंद लुटला, त्याचं सुद्धा मी मनापासून कौतुक करते. प्रज्ञाचंही मनापासून कौतुक करते. तिने माझ्या शब्दाला मान देऊन इथे आज हजर झाली. एवढं बोलून थांबते. आदरणीय मिश्रीकोटकर वैद्य मॅडमचा हा अभिप्राय म्हणजे माझ्या शाळेने मला दिलेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. जिथे मी लहानाची मोठी झाले त्या अमरावती शहरात माझे अनेक कार्यक्रम झाले, भरभरून प्रतिसाद मिळाला. माझे आणखीनही काही कार्यक्रम आहेत जे आपण आपल्या महाविद्यालयात, महिला मंडळात, ज्येष्ठ नागरी संघात अथवा आपल्या संस्थेसाठी आयोजित करू शकता. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या कार्यक्रमाची माहिती जास्तीत जास्त लोकांना मिळेल आणि तेही आपल्या शाळांमध्ये, संस्थांमध्ये हे कार्यक्रम आयोजित करू शकतील. आणि हो, आमचं आणखी एक चॅनल आहे अध्यात्म साधना. या चॅनलवर तुम्हाला शाश्वत आनंदाचा ठेवा मिळेल. आपल्याला साहित्यात रस असेल तर साहित्य संवाद आणि अध्यात्मात रस असेल
तर अध्यात्म साधना हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि या दोन्ही गोष्टींमध्ये रस असेल तर दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.